मंडळी, आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. वेगवेगळ्या भागातून लोक भारतात पोट भरण्यासाठी येतात. तसंच नेपाळच्या जिल्हा अंचम इथला प्रकाश त्रिखात्री पुण्यात हिंजवाडीला राहायला आला आणि रखवालदाराचं काम करू लागला. पुणे मुंबई इथं नोकरीच्या संधी असल्यामुळे जास्त प्रमाणात लोक तिथं रोजगारासाठी येतात. त्याच्यासोबत त्याच्या भागातले काही लोकही होते. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. त्याची ओळख मनीषा खमदमाई या 25 वर्षांच्या मुलीसोबत झाली. दोघं एकाच ठिकाणचे म्हणजे मूळचे नेपाळचे होते. त्यामुळे त्यांची मैत्री लवकरच घट्ट झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. मनीषा पुण्यातल्या नारळी भागातल्या पारे कंपनी चौक जवळ राहायचे आणि रखवालदार म्हणून काम करायचे. 18 मार्चला पुण्याच्या कात्रज परिसरात एका तरुणीचा निर्घुण खून झाला. ती तरुणी होती मनीषा दमाई. नेपाळहून पुण्याला कामासाठी आली, प्रकाशच्या प्रेमात पडली आणि अचानक तिचा मृत्यूची बातमी आली. हा खून दुसऱ्या कोणत्या अनोळखी माणसाने नाही, तर ज्याच्यावर तिने प्रेम केलं त्याच माणसाने केलं. याचं नेमकं कारण काय होतं? दोघात काय घडलं की प्रकाशने एवढं भयंकर पाऊल उचललं? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीतीन, तुम्ही पाहतात दे दणका. मनीषा आणि प्रकाश दोघेही नेपाळचे, पुण्यात एकट्याने राहणारे. त्यामुळे एकमेकांशी ओळख झाली आणि बोलण्यातून हळूहळू त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाला. सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण मनीषाला एक गोष्ट खूप काळजी टाकायची, ती म्हणजे प्रकाश कामात टाळाटाळ करायचा, म्हणून त्याला कुठंही टिकाऊ नोकरी नव्हती. तो आज एका जागी तर उद्या दुसऱ्या जागी. त्यामुळे मनीषाला भविष्याची काळजी वाटायची. घर चालवायचं तर त्याने टिकून काम करावं, सोबतच आयुष्य नीट घडवायचं तर जबाबदार माणूस पाहिजे. म्हणून तिने ठरवलं की प्रकाश सोबत संबंध तोडायचा. तिने याबद्दल त्याला स्पष्ट सांगितलं, पण त्याला ते सहन झालं नाही. उलट मनीषाने संबंध तोडल्यावर प्रकाश आतून खूप चिडला. 18 मार्चला प्रकाश थेट नारळी भागात मनीषाला भेटायला आला. बाहेर जाऊ, माझं म्हणणं ऐकून घे, एकदा सगळं नीट बोलूया, मग तू ठरव की तुला काय करायचंय, असं बोलून तिला विश्वासात घेतलं. तिने ही कसली शंका मनात न धरता जुन्या संबंधातून होकार देत बोलायला काय हरकत आहे म्हणून त्याच्यासोबत गेली. प्रकाश तिला मुंबई बंगळुरू मार्गावरील नवीन कात्रज बोगदा घेऊन गेला. तिथे एका हॉटेलच्या मागे घनदाट झाडं होती. माणूसही हुकून चुकून येईल अशा जागी कोणी बघणार नाही याची खात्री करून तो तिला तिथे घेऊन झाला. दोघात बोलणं सुरू झालं आणि त्याचं रूपांतर भांडणात बदललं. तू का सोडलंस, माझ्याकडे वापस ये म्हणत तो ओरडायला लागला. पण मनीषा ऐकायला तयार नव्हती. ती नाहीच म्हणतीये हे पाहून त्याला अजूनच राग आला आणि मग त्या रागाच्या भरात प्रकाशने जे केलं ते अत्यंत क्रूर होतं. त्याने दोरी काढली आणि मनीषाचा गळा आवळला. त्यात मनीषाचा जागीच जीव गेला. खून केल्यावर प्रकाश तिथून निघून गेला आणि मनीषाचा मृतदेह त्या झाडीतच पडून राहिला. काही वेळाने त्या परिसरात कोणाला तरी झाडीत एक तरुणी मृत अवस्थेत असल्याचं आढळलं आणि बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. आंबेगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले आणि सहाय्यक निरीक्षक मुलानी यांनी तात्काळ तपास हाती घेतला. आधी मृतदेहाची ओळख पटवली गेली, मग मनीषाच्या कुटुंबियाशी संपर्क साधला. नंतर पुण्यातच राहणाऱ्या मनीषाचा भाऊ किशन परिहार यांनी पोलीस ठाण्यात येऊन अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा केले. मनीषाच्या संपर्कातील लोकांची चौकशी केली असता लवकरच प्रकाश त्रिखात्रीचं नाव समोर आलं. पुरावे आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रकाशला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान प्रकाशने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलं की मनीषाने प्रेम संबंध तोडले, याचा राग मनात होता आणि त्याच रागातून त्याने हा खून केला. आंबेगाव पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलांनी पुढील तपास करत आहेत. तुमची या प्रकरणाबाबतची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.